गणेशोत्सवाची लगबग वाढली। अवघ्या 10 दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे। मूर्तीवर उत्साही मूर्तिकारांकडून श्रीमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे, तर घरगुती गणपतीच्या मूर्तीवर अनेक बालगणेश भक्तांकडून कुंदनवर्क करण्यात येत आहे। विशेषतः शाळा तथा महाविद्यालयीन उत्साही विद्यार्थ्यांकडून मूर्त्यांना रंगकाम केले जात आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला कुंदनवर्कद्वारे आणखी आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग वाढली आहे। तर परगावहून पेन, मुंबई, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्त्या बेळगावमध्ये उपलब्ध झाल्या आहेत। यामध्ये मूर्तींची निवड करण्यासाठी काही नागरिक कुटुंबे पाहणी करताना दिसत आहेत। बेळगावच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक महत्त्व आहे। पुणे आणि मुंबई येथील गणेशोत्सवानंतर बेळगावच्या गणेशोत्सवाची ख्याती देशभर पसरली आहे। या ठिकाणी 400हून अधिक सार्वजनिक मंडळासह लाखोंच्या संख्येने घरगुती गणेश मूर्तींचे पूजन केले जाते। येत्या बुधवार तारीख 27 पासून बेळगाव शहर परिसर आणि ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धूम सुरू होणार आहे। तर गणेशोत्सव काळातील 10 दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे। शहर परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री मंडपाची उभारणी कामास गती आली आहे। बाजारपेठेत गणेशोत्सव निमित्त विविध सुशोभीकरणाचे साहित्य उपलब्ध असून थर्माकोलचे मंदिर, विद्युत रोषणाई, विविध प्रकारचे साहित्य तसेच इतर डेकोरेटिव्ह खरेदी करण्यात भक्त मंडळी मग्न झाली आहे। एकंदरीत गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे। मी एक आर्टिस्ट आहे। इथं सर्व शेडूच्या मूर्ती केल्या जातात। आता सर्वांना गणपतीची आतुरता लागलेली असते। आता त्याच्यामुळे आम्हाला पण जेवढं काम फास्ट करून गणपतीपर्यंत दिवशीपर्यंत संपवायचं असतंय, आम्ही पण त्या कामामध्ये खूप व्यस्त असतो। त्यांना मूर्ती बघण्याची आवड असते किंवा ठरवण्याची आवड असते, त्याप्रमाणे आम्ही पण मूर्ती लवकरात लवकर घडवून। अमृता नितीन सुतार, मी गेली 8 वर्ष झाली गणपती सजवण्याचं काम करते। कुंदनवर्क, धोती, फेटा असं आमचं काम चालू असते। गणपतीचं काम करताना एक वेगळी ऊर्जा, आनंद निर्माण होतोय। त्यामुळे आम्ही कोणतंही काम केल्याचा आम्हाला त्रास होत नाही। कितीही जागरण केली, काही केलं तरी एक वेगळी एनर्जी, पॉझिटिव्हिटी आमच्यामध्ये निर्माण होते आणि त्याचा आनंद हा वेगळाच असतो। जो काही आम्ही एक दिवस, एक महिना जे काम करतो ते काम खूप आनंददायी, सुख देणारं असतं आमच्यासाठी। भक्तांना त्यांची आतुरता असते तशी आम्हाला गणपतीच्या कामाचीही आतुरता असते आमच्यासाठी। त्यांनीही अशी म्हणजे पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी किंवा त्यांनी हेल्प करावी लोकांना, किंवा अशी जी आमची परंपरा आहे ती पुढे घेऊन जावी।